नमस्कार, मी आहे गणेश शिंदे, द फाउंडर ऑफ Ganesh Shinde Online Trading Academy. Please join our academy online on the weekend batch. We only teach strategy and profit. No one can make losses. Thank you. हा व्हिडिओ आम्ही बनवत आहोत 2025 आणि 26 मधील युट्यूब मॉनिटायझेशन पॉलिसी मधील बदल समजून घेताना एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. 2025 मध्ये नवीन पूर्ण मॉनिटायझेशन सिस्टम आलेली नाही. 25 जुलै 2025 रोजी युट्यूबने जुन्या रिपिटेशियस कंटेंट पॉलिसीमध्ये क्लॅरिफिकेशन करून त्याचे नाव इनऑथेंटिक कंटेंट केले. युट्यूबने स्पष्ट केले की मास प्रोड्युस्ड आणि रिपिटेटिव्ह कंटेंट आधीपासूनच मॉनिटायझेशनसाठी पात्र नव्हते. 2025 आणि 2026 मध्ये काय फरक आहे? युट्यूबमध्ये मॉनिटायझेशन काय बदलले? रिपिटेशियस कंटेंट 15 जुलै 2025 पॉलिसी स्पष्ट केली. इनऑथेंटिक कंटेंट फ्रेमवर्क लागू. मास प्रोड्युस्ड व्हिडिओज मॉनिटायझेशनसाठी अयोग्य अधिक स्पष्टपणे तपासले जातात. एआय कंटेंट वर ब्लँकेट बॅन नाही. एआय वापरता येतो. ओरिजिनॅलिटी महत्वाची. रियुज्ड कंटेंट पूर्वीचे नियम कायम पूर्वीचे नियम आहेत. 500 सबस्क्रायबर्स YPP एक्सपांडेड YPP उपलब्ध. फुल ऍड मॉनिटायझेशन 1000 प्लस 4000 आवर्स पर 10 मिलियन शॉर्ट्स. याच मुख्य थ्रेशोल्ड्स. शॉर्ट्स ओरिजिनल कंटेंट आवश्यक. नॉन ओरिजिनल रिअपलोडेड शॉर्ट्सवर धोका. ऍडव्हर्टायझर फ्रेंडली रूल्स. काही लँग्वेज गाईडलाईन्स अपडेट्स. 2026 मध्ये शॉकिंग कंट्रोवर्शियल व्हायलंट कंटेंट बाबत ऍडिशनल क्लॅरिफिकेशन्स. तर 2025 मध्ये सर्वात मोठा बदल. रिपिटेशियस इनऑथेंटिक. 15 जुलै 2025 पासून युट्यूबने रिपिटेशियस कंटेंट पॉलिसीचे नाव बदलून इनऑथेंटिक कंटेंट केले. यामागे मुख्य उद्देश असा आहे की रिपिटेटिव्ह व्हिडिओ, मास प्रोड्युस्ड व्हिडिओ, टेम्पलेट बेस्ड व्हिडिओ, कमी ओरिजिनल व्हॅल्यू असलेले व्हिडिओज यांना मॉनिटायझेशन देऊ नये. पण युट्यूबने स्पष्टपणे सांगितले की ही पूर्णपणे नवीन पॉलिसी नाही. ओरिजिनल आणि ऑथेंटिक कंटेंटला रिवॉर्ड करण्याची अपेक्षा आधीपासून होती. 2025 मध्ये ती अधिक स्पष्ट करण्यात आली. एआय कंटेंट बद्दल 2025-26 मध्ये काय बदलले? सर्वात मोठा गैरसमज. एआय व्हिडिओ म्हणजे मॉनिटायझेशन बंद. हे बरोबर नाही. युट्यूबने स्पष्ट केले आहे की पॉलिसी कंटेंट कसा तयार केला यावर आधारित नाही, तर कंटेंट रिपिटेटिव्ह, मास प्रोड्युस्ड आणि काय कमी ओरिजिनल व्हॅल्यूचे आहे का यावर लक्ष देते. उदाहरणार्थ एआय वापरून रिसर्च स्क्रिप्ट, तुमचे अनालिसिस, तुमचा व्हॉइस कॉमेंट्री, तुमचे ग्राफिक्स, तुमचे एडिटिंग. चांगला अप्रोच. पण चॅट जीपीटी, एआय व्हॉइस, स्टॉक इमेजेस, ऑटोमॅटिक व्हिडिओ, रोज 20 व्हिडिओ किंवा इनऑथेंटिक मास प्रोड्युसचा कंटेंटचा धोका. म्हणजेच एआय वापरणे समस्या नाही. एआय वापरून लो व्हॅल्यू मास कंटेंट तयार करणे समस्या आहे. रियूज कंटेंटमध्ये 2025 मध्ये काय बदलले? इथे एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. 2025चा इनऑथेंटिक कंटेंट अपडेटमुळे रियूज कंटेंट पॉलिसी बदललेली नाही. युट्यूबने स्वतः सांगितले की रियूज कंटेंट पॉलिसीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. कॉमेंट्री, क्लिप्स, कॉम्पायलेशन आणि रिॲक्शन कंटेंट पूर्वीप्रमाणे सबस्टॅन्शियल ओरिजिनल व्हॅल्यू असल्यास मॉनिटाईज होऊ शकतात. उदाहरणार्थ मूवी क्लिप प्लस म्युझिक प्लस सबटायटल्स. दुसऱ्याचा युट्यूब व्हिडिओ डाउनलोड करून अपलोड करणे. इंस्टाग्राम, टिकटॉक कंपायलेशन. टीव्ही सिरियल क्लिप्स कंपायलेशन. पण मूवी क्लिप प्लस तुमचे रिव्ह्यू, क्रिटिसिझम प्लस अनालिसिस प्लस नॅरेशन प्लस एडिटिंग यामुळे ओरिजिनल व्हॅल्यू वाढते. युट्यूबच्या पॉलिसीनुसार सिग्निफिकंट ओरिजिनल कमेंट्री, सबस्टॅन्टिव्ह मॉडिफिकेशन्स किंवा एज्युकेशनल एंटरटेनमेंट व्हॅल्यू जोडलेले रियूज कंटेंट मॉनिटाईज होऊ शकते. मॉनिटायझेशन थ्रेशोल्डमध्ये 2025-26 मध्ये मोठा बदल आहे का? फुल ऍडव्हर्टायझिंग रेव्हेन्यूसाठी मुख्य थ्रेशोल्ड अजूनही लॉंग फॉर्म व्हिडिओज 1000 सबस्क्रायबर्स प्लस 4000 व्हॅलिड पब्लिक वॉच अवर्स पर 12 मंथ्स किंवा शॉर्ट्स 1000 सबस्क्रायबर्स प्लस 10 मिलियन व्हॅलिड पब्लिक शॉर्ट्स व्ह्यूज पर 90 डेज असे युट्यूबच्या सध्याच्या YPP एलिजिबिलिटीमध्ये दिले आहे. वॉच काय? शॉर्ट्स फीड मधील वॉच टाइम 4000 वॉच अवर्स मध्ये काउंट होत नाही. 500 सबस्क्रायबर्स मॉनिटायझेशन एक्सपांडेड YPP मध्ये एलिजिबल क्रिएटर्ससाठी 500 सबस्क्रायबर्स मागील 90 दिवसात 3 व्हॅलिड पब्लिक अपलोड्स यापैकी एक. 3000 व्हॅलिड पब्लिक वॉच अवर्स पर 12 महिन्याला आणि 3 मिलियन व्हॅलिड पब्लिक शॉर्ट व्ह्यूज पर 90 डेज. अशा थ्रेशोल्डवर काही मॉनिटायझेशन फीचर्स मिळू शकतात.
पण लक्षात ठेवा 500 सबस्क्रायबर्स इक्वल टू फुल ऍड रेव्हेन्यू नाही. फुल ऍडव्हर्टायझिंग रेव्हेन्यू साठी अजूनही 1000 सबस्क्रायबर्स प्लस 4000 अवर्स 10 मिलियन शॉर्ट्स व्ह्यूज आवश्यक आहेत. 2026 मध्ये शॉर्ट्सवर विशेष लक्ष. 2026 मध्ये शॉर्ट्ससाठी मूलभूत मॉनिटायझेशन पॉलिसी बदललेली नाही, पण नॉन ओरिजिनल कंटेंट बाबत नियम महत्वाचे आहेत. उदाहरणार्थ दुसऱ्याच्या मूवी, टीव्ही, अनएडिटेड क्लिप्स, तिसऱ्याच्या क्रिएटरचे रिअपलोड, इतर प्लॅटफॉर्म वरून डाउनलोड व्हिडिओज, ओरिजिनल कंटेंट न जोडता कंपायलेशन, अशा शॉर्ट्सला मॉनिटायझेशन मिळू शकत नाही. 2025 आणि 2026 मध्ये ऍडव्हर्टायझर रूल्स मध्येही अपडेट्स. हे वायपीपी इलिजिबिलिटी पेक्षा वेगळे आहे. 2025 मध्ये युट्यूबने इनअप्रोप्रिएट लँग्वेज गाईडलाईन्स मध्ये अपडेट केले. काही स्ट्रॉंगर प्रोफॅनिटी संदर्भातील व्हिडिओसाठी पहिल्या काही सेकंदमध्ये लँग्वेजवर मॉनिटायझेशन एलिजिबिलिटी अधिक स्पष्ट करण्यात आली. 2026 मध्ये ऍडव्हर्टायझर फ्रेंडली गाईडलाईन्स मध्येही काही क्लॅरिफिकेशन झाले आहेत. उदाहरणार्थ जानेवारी 2026 काही नॉन ग्राफिक ड्रॅमॅटाइज्ड कॉन्ट्रोवर्शियल इश्यूसाठी ऍड एलिजिबिलिटी स्पष्ट केली. मार्च 2026 यंग सब्जेक्ट्स, डिस्ट्रेस, गोर, शॉक कंटेंट बाबत स्ट्रिक्ट क्लॅरिफिकेशन. ऑगस्ट 2026 मध्ये एज्युकेशनल, डॉक्युमेंटरी, न्यूज कंटेंट मधील डेथ डिपिक्शन संदर्भात व्हायलेंट कंटेंट गाईडलाईन अपडेट करण्यात आले. म्हणून मॉनिटायझेशन पॉलिसी आणि ऍडव्हर्टायझिंग फ्रेंडली कंटेंट पॉलिसी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल युट्यूबमध्ये चॅनलसाठी काय आहे? कोणी व्हिडिओ बनवतं, न्यू स्टाईलमध्ये व्हिडिओज बनवत असाल तर 2026 मध्ये ही पद्धत वापरणे सुरक्षित दिशेने जाईल. करा, तुमचे रिसर्च करा, तुमचे स्क्रिप्ट करा, तुमचा व्हॉइस कॉमेंट्री, तुमचे अनालिसिस करा, तुमचं ओपिनियन ठेवा, तुमचे ग्राफिक्स चार्ट्स ठेवा, तुमचे एडिटिंग ठेवा, फायनल व्हिडिओ तयार करा. काय टाळायला पाहिजे? एआय स्क्रिप्ट, एआय व्हॉइस, गुगल स्टॉक इमेजेस, ऑटोमॅटिक स्लाइड शो, सेम टेम्पलेट, दररोज अनेक व्हिडिओज. 2025 वर्सेस 2026 एकदम सोप्या भाषेत. 2025 युट्यूबने सांगितले रिपिटिशियस कंटेंट आता अधिक स्पष्टपणे इनऑथेंटिक कंटेंट म्हणून पाहिले जाईल. मास प्रोड्यूस्ड रिपिटेटिव्ह कंटेंट मॉनिटायझेशन साठी योग्य नाही. 2026 हा फ्रेमवर्क अधिक महत्वाचा झालाय आणि क्रिएटर्सनी ओरिजिनॅलिटी, ऑथेंटिसिटी आणि व्ह्यूअर व्हॅल्यू यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ऍडव्हर्टायझर फ्रेंडली रूल्स मध्ये काही विषय अपडेट झाले आहेत. अंतिम निष्कर्ष काय? एआय बंद नाही, एआय व्हॉइस बंद नाही, फेसलेस चॅनल बंद नाही, मूवी कमेंट्री बंद नाही, स्टॉक इमेजेस वापरणे बंद नाही, पण कॉपी प्लस रिपिटेटिव्ह प्लस मास प्रोडक्शन प्लस लो ओरिजिनल व्हॅल्यू मॉनिटायझेशन रिस्क आणि ओरिजिनल रिसर्च प्लस कॉमेंट्री प्लस अनालिसिस प्लस एडिटिंग प्लस व्ह्यूअर व्हॅल्यू इक्वल टू मॉनिटायझेशन साठी योग्य दिशा. हे युट्यूबच्या अधिकृत 2025 आणि 2026 पॉलिसी इन्फॉर्मेशनवर आधारित आहे. थँक्यू फ्रेंड्स. Subscribe my channel, comment, like, hit the bell icon. Thank you so much.